बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली सगळ्यात मोठी बातमी। हातात मदिरेचा प्याला, थिरकायला लावणारं म्युझिक, झिंग आणणारा प्रकाश आणि सोबत बारबाला नावाच्या ललनांचे ठुमके। 2005 सालापर्यंत राज्यातल्या अनेक डान्स बारमध्ये सर्रास दिसणारं हे चित्र मात्र देशोधडीला लागणाऱ्या तरुणाईचा विचार करत सरकारने डान्स बारना कायद्याचं कुलूप लावलं। मात्र सर्वोच्च न्यायालयाने कायद्याचीच किल्ली वापरत हे कुलूप आज पुन्हा उघडलंय। त्यामुळे डान्स बारची छमछम पुन्हा सुरू होणार आहे। डान्स बार मधली छमछम पुन्हा सुरू। डान्स बारवर लादलेल्या अटी सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द। कायदेशीर लढाईत सरकार कमी पडल्याची टीका। राज्यातल्या शेकडो डान्स बार मधली 2005 पासून बंद झालेली छमछम आता पुन्हा सुरू होणार आहे। डान्स बारमुळे देशोधडीला लागणाऱ्या तरुणाईचं भविष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून राज्य सरकारनं नियमावली तयार केली। मात्र त्या विरोधात डान्स बार आणि बारबाला असोसिएशननं न्यायालयाचा दरवाजा ठोठावला। आता सर्वोच्च न्यायालयानं सरकारच्या प्रमुख अटी रद्द करत डान्स बार मधली छमछम पुन्हा सुरू करायला हिरवा कंदील दाखवलाय। डान्स बार संध्याकाळी 6:30 ते रात्री 11:30 वाजेपर्यंत सुरू राहतील ही अट सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवली आहे। डान्स बार मध्ये 10 बाय 12 फूट आकाराचा रंगमंच आणि त्यावर सर्व बाजूनी 3 फूट उंचीचा कठडा बांधावा लागेल अशी अट होती। सर्वोच्च न्यायालयानं ही अट रद्द केली आहे। स्टेज आणि ग्राहकांमध्ये 5 फुटांचं अंतर असेल अशी ही अट ठेवण्यात आली, पण ही अटही सुप्रीम कोर्टानं रद्द केली आहे। सरकारनं डान्स बार मध्ये मद्य सेवनास मज्जाव केला, सुप्रीम कोर्टानं ही अट रद्द केली। सुप्रीम कोर्टानं बारबालांवर पैसे उधळता येणार नाहीत ही अट मान्य केली आहे, पण बारबालांना टिप द्यायला कोर्टानं परवानगी दिली आहे। डान्स बार मध्ये सीसीटीव्ही बसवण्यात यावेत अशी देखील अट सरकारच्या नियमावलीत होती। मात्र ही अट व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलंय। शाळा आणि धार्मिक स्थळापासून 1 किलोमीटरच्या परिसरात डान्स बारना परवानगी मिळणार नाही असं राज्य सरकारच्या नवीन कायद्यात म्हटलं होतं। त्यावर सुप्रीम कोर्टानं ही अट अव्यवहार्य असून याबाबत सरकारनं विचार करावा अशी सूचना केली आहे। सरकारच्या जाचक अटींमुळे बारबालांच्या पोटावर पाय येत असल्याचा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला। मात्र सर्वोच्च न्यायालयानं डान्स बारचे दरवाजे पुन्हा उघडे केल्यानं बारबालांनी निर्णयाचं स्वागत केलंय। आमचं ठिकाण कमवण्याचं बंद झालं असं काहीच नाहीये ह्या आमच्या बार लाईन मध्ये या डान्स बार मध्ये की आम्ही तिथे काही चुकीचं करतो। जे सर्व जगात होतं तेच ह्या लाइनी पण होता। अभी तो डांस बार चालू है तो बहुत ही अच्छा है। होटल में कभी गलत काम नहीं होता है, हुआ नहीं और होएगा भी नहीं। सरकारने सूट भावनांनी कायदा बनवला सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर सुद्धाही। आता आमची अशी मागणी आहे की सरकार याला एक दृष्टीच्या म्हणजे सरकारची जी दृष्टी आहे ती आता चेंज झाली पाहिजे। ह्या अशा पद्धतीच्या व्यसनामध्ये बर्बाद होणं हे ह्याचं बेसिक आहे दारू। त्याच्यानंतर माणूस वाहवत जातो। दारूवर तर आपलं राज्य सरकार काहीही ठोस पावलं उचलताना दिसत नाही। उलट पक्षी जे दारूबंदीचं खातं होतं ते नंतर आपल्याला माहिती आहे एक्साईजमध्ये कन्व्हर्ट करण्यात आलं। डान्स बार संदर्भातल्या कायद्याच्या लढाईत सरकारचा पराभव झाल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। डान्स बार मालक आणि मुख्यमंत्रीमध्ये डील झालेला आहे। वळसा निवासस्थानी 2 वर्षापूर्वी बैठक झाली होती। भाजपचे नेते त्या बैठकीत हजर होते। तेव्हाच ठरलं होतं की राज्यामध्ये डान्स बार सुरू करायचा आहे। हे सरकारचं मोठं अपयश आहे आणि याच्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः सभागृहात विधान केलं होतं याबद्दलचं याची जबाबदारी आता त्यांनी स्वतः घेतली पाहिजे। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सविस्तर अभ्यास करून सरकार पुढचं पाऊल उचलणार असल्याचं सरकारनं सांगितलंय। जजमेंटची कॉपी आल्यानंतर त्याबाबतचा अभ्यास केला जाईल आणि स्वाभाविकपणे जी भूमिका सरकारची याच्या आधीही होती तीच आताही आहे आणि त्यामुळे त्याचा अभ्यास करून योग्य पावलं पुढे टाकले जातील। कायद्याच्या मुद्द्यावर बोट ठेवत सर्वोच्च न्यायालयानं डान्स बारचे दरवाजे किलकिले केले। मात्र डान्स बारचा उंबरठा ओलांडणाऱ्या तरुणांचं आयुष्य वाममार्गाला लागू नये एवढीच अपेक्षा। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, दिल्ली। दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर पाटील यांनी डान्स बार बंदीसाठी सतत पुढाकार घेतला होता। त्यांची मुलगी स्मिता पाटील यांनी आजच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरती काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात।
सरकारचं हे अपयश म्हणावं लागेल. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी वकील दिला नाही, काही वेळेस वकील गैरहजर ठेवला, कायद्यात बदल केले, त्यामुळेच आज डान्स बार बंदी होत नाही आहे. आज डान्स बारवरची बंदी उठवली आणि जे काही प्रश्न उपस्थित केले जातात की त्या महिलांना रोजगार कुठून द्यायचा किंवा त्यांचं पुढं कसं बघायचं, पण माननीय आबासाहेबांनी त्यावेळेस एक सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये डान्स बारमध्ये काम करणाऱ्या महिला ह्या महाराष्ट्रातल्या खूप कमी होत्या. जवळजवळ 70 ते 80% महिला या बांगलादेशी होत्या आणि बांगलादेशीय महिलांचा रोजीरोटीचा सवाल उपस्थित करण्याचा काहीच प्रश्न येत नाहीये. वळत पुढच्या बातमीकडे. पुण्यातील पाणी कपातीच्या विरोधात मनसेनं खळखटाकची भूमिका घेतली आहे. आज मनसेच्या 40 ते 50 कार्यकर्त्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात धुडगूस घातला. तसंच या कार्यकर्त्यांनी पाटबंधारे कार्यालयाचा पाणी पुरवठा देखील तोडलाय. पाणी कपात केल्यावरती पुणेकरांना काय त्रास होतो हे समजावं यासाठी पाटबंधारे कार्यालयाला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपच मनसे कार्यकर्त्यांनी उपटून काढल्या. यावेळी तातडीनं पाणी कपातीवर योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही मनसैनिकांनी दिला. त्यामुळे आगामी काळात पुण्यातील पाणी कपातीचा मुद्दा चिघळण्याची शक्यता. पुणे म्हटलं की आपल्या नजरेसमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. मात्र अलीकडे पुण्याची नवी ओळख तयार होतीये, पाण्याखालचं पुणे. आजही पुणे जलमय झालं. यामागचं नेमकं कारण काय होतं जाणून घेऊयात. ही दृश्य पाहून तुम्हाला नक्कीच पावसाळ्याची आठवण झाली असेल. मात्र अंदाज लावण्याची इतकी घाई करू नका. हे पाणीदार दृश्य पाणी टंचाईची तलवार डोक्यावर घोंगावणाऱ्या आपल्या पुण्यातल्या सिंहगड रोडवरच आहे. पुणे महापालिकेच्या कर्तव्य दक्षतेचा हा ओसंडून वाहणारा पुरावा आहे. राजाराम पूल ते दांडेकर पूल हा जो सगळा भाग आहे, यातल्या मधल्या टप्प्यामध्ये काही भाग हा पूर्ण जलमय झालेला आहे. पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा वॉल्व नादुरुस्त झाल्यानं अख्खा रस्ता तब्बल 2 तास पाण्यात डुंबत होता. मी स्वतः जाऊन पाणी केले. वरती चुनाभट्टी जो एरिया आहे, वस्ती आहे, त्याच्यामध्ये 8 ते 10 लोकांच्या घरामध्ये पाणी होतं. वॉल ओपन करताना सगळं पाणी बॅक मारलंय. दुर्दैव म्हणजे बुधवारीच उत्तम नगरच्या पाईपलाईन मधून तब्बल 4 ते 5 लाख लिटर पाण्याची नासडी झाली. धक्कादायक म्हणजे ही गळती 40 ते 50 वर्षांपासून सुरू असल्याचा दावा नागरिकांनी केला. मी स्वतः त्याचे व्हिडिओ वगैरे काढले, इथल्या खासदारांना दाखवलं. त्यांनी मला ॲक्च्युली गुड वर्क म्हणून शबाशी दिली होती सुप्रियाताई सुळेंनी, की आपण थांबवायचा प्रयत्न करूया. पण नंतर काय झालं तो विषयापर्यंत मी गेलो नाही. त्यांनी काही पाठपुरावा केला असं वाटत नाही. पुण्याला जवळपास 2 ते 3 धरणांच्या पाण्याचा आधार आहे. मात्र पालिकेची नियोजन शून्यता आणि नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे. कधी मोठ्या कालव्याला भगदाड पडल्यानं संसार पाण्याखाली जातात, तर कधी वॉल्व नादुरुस्त झाल्यानं रस्ते असे जलमय होतात. एकूणच काय तर विद्येच्या माहेरघरात जरा पाण्याविषयीची साक्षरता वाढीस लागली तर असे प्रसंग ओढावणार नाहीत. अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, पुणे. दरम्यान पुणेकरांना 25 जानेवारीपर्यंत 1350 MLD पाणी मिळणार आहे. त्यामुळे पुढचे 8 दिवस कुठलीही पाणी कपात होणार नाही असं पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी स्पष्ट केलंय. 25 जानेवारीच्या आधी मुख्यमंत्री, पालकमंत्री, पाटबंधारे मंत्री, पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि पुणे पालिका विभाग अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर पाणी कपाती संदर्भात अंतिम निर्णय घेण्यात येईल असं देखील महापौरांनी स्पष्ट केलंय. पुण्यातील पाणी कपातीवरून काँग्रेसनं मात्र भाजपवर जोरदार टीका केली आहे. पाणी कपात हे भाजपचं षडयंत्र असल्याची टीका काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केलाय. यानंतर बातमी मुंबईतून. बेस्टचा संप आणि पडद्यामागचं राजकारण यावरून मुंबईत सध्या राजकीय वातावरण पेटलंय. शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी संपामागच्या अदृश्य हातांचा आरोप केलेला आहे आणि बेस्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांना टार्गेट केलंय. तेव्हा न्यूज 18 लोकमतनं समोर आणलेल्या पडद्यामागच्या या अदृश्य हातांच्या राजकारणावरचा हा खास वृत्तांत बघूयात. गेल्या 9 दिवसाच्या काळामध्ये ज्या अदृश्य शक्ती कार्यरत होत्या, आपल्या बाजूने लढत होत्या, त्याच्यामध्ये मला सर्वप्रथम नाव घेतलं पाहिजे शिक्षकांचे आमदार माननीय कपिल पाटील साहेब, ॲडव्होकेट आशिष शेलारजी आणि
आणि प्रत्यक्ष नारायणराव राणे साहेब. वडाळ्यात झालेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संप संपवण्याच्या घोषणेवेळी संपकऱ्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून पडद्यामागून बेस्ट संपामागे कोण कसं राजकीय खेळी खेळत होतं याची जणू जाहीर वाच्यता झाली. हे वक्तव्य न्यूज 18 लोकमतनं महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणलं. आता याच वक्तव्याचा समाचार शिवसेनेनं घेतलाय. संप अडून शिवसेनेला बदनाम करण्यासाठी अदृश्य हातांचा वापर करण्यात आल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय. तसंच शशांकराव यांचं स्क्रिप्ट दुसऱ्या कोणी लिहिलंय त्यामुळे त्यांची कीव करावीशी वाटते असा टोलाही परबांनी लगावलाय. यावेळेला हा जो काय खेळखंडोबा शशांकराव यांनी केला, मला असं वाटतं याचं स्क्रिप्ट कोणीतरी कोणीतरी लिहिलेलं आहे. शशांकराव फक्त याच्यातली भूमिका बजावत होते एक कटपुतली बाहुली म्हणून. आणि कालच त्यांच्या नेत्यांनी मान्य केलं की आम्हाला बरेचसे आमच्या पाठीशी अदृश्य हात होते. मग त्या अदृश्य हातांची नावं त्यांनी सांगितली. मला असं वाटतं की कामगार हिताचा विचार न करता शिवसेनेला बदनाम करण्यासाठी जे राजकारण काल केलं गेलं त्याचा हा भाग आहे. आणि म्हणून शिवसेनेची अधिकृत भूमिका मी आपल्यासमोर मांडली आहे. आणि शिवसेनेची अधिकृत भूमिका हीच आहे की कामगारांना न्याय देताना सगळ्या कामगारांना एकत्रित न्याय मिळाला पाहिजे. त्यात प्रामुख्याने ज्युनियर कामगारांचा विचार, ज्युनियर पिढीच्या कामगारांचा विचार केला गेला पाहिजे. बेस्ट बसच्या संपामागे कोण होतं आणि पडद्यामागच्या हालचाली काय काम करत होत्या हे या दोन वक्तव्यांच्या निमित्तानं जनतेसमोर आलंय. मात्र पडद्यामागच्या खेळी समोर येण्या अगोदरच विरोधी पक्षांनी सुद्धा बेस्ट संप लांबवण्यामागे भाजप शिवसेनेचं पडद्यामागचं राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप केला होता. और बीएसटी बंद होने के बाद में आज जो काम करने वाले लोग हैं मुंबई में, यातायात करने वाले लोग हैं, सबके जनजीवन को बड़ा मुश्किल में शिवसेना की वजह से आज आ गई है. और इसके लिए शिवसेना जिम्मेदार है, भाजपा भी उतनी जिम्मेदार है. बेस्टचा संप 9 दिवस चालला, यशस्वीही झाला. याच लढ्यातून शशांकराव यांच्यासारखा कामगार नेत्याचा उदयही झाला. राजकीय पक्षांनी या संपाचा वापर आपलं राजकारण चमकून घेण्यासाठी केला. सगळ्यांनी आपापली कामं साधली. पण या 9 दिवसात कोणाचं काम साधलं नसेल तर ते म्हणजे सामान्य मुंबईकर. या 9 दिवसात सामान्य मुंबईकरांचे अतोनात हाल झाले. या संपाच्या राजकारणात गरीब मुंबईकर भरडले गेले. तसं महाराष्ट्राच्या राजकारणात अदृश्य हातांचं योगदान काही नवं नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस अडचणीच्या काळात कायम एकमेकांना अदृश्य हात देतात. शिवाय महाराष्ट्रातील भाजपच्या सत्तेला अदृश्य हातांनीच तारल्याचं मुख्यमंत्री वारंवार सांगतात. पण हे अदृश्य हात कधीच समोर आले नाही. यावेळी मात्र पडद्यामागच्या अदृश्य हातांचा भांडाफोड झालाय हे नक्की. उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आधीच पाणी कपातीच्या संकटाचा सामना करणाऱ्या पुणेकरांवर आता पाणीपट्टी आणि मिळकत करवाढीचा बोजा पडणार आहे. पुणेकरांच्या मिळकत करामध्ये 12% तर पाणीपट्टीत 15% दरवाढीच्या सूचना महापालिकेच्या बजेटमध्ये करण्यात आल्या. पुणे महापालिकेच्या 2019-20चं अंदाजपत्रक आज मुख्य सभेत सादर करण्यात आलं. त्यात या सूचना करण्यात आलेल्या आहेत. 6085 कोटींचं हे बजेट आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीसमोर सादर केलं. मात्र आधीच पाणीबाणीमुळे वैतागलेल्या पुणेकरांवर करवाढीचं आणि पाणीपट्टी वाढीचं संकट ओढवल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. इकडे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या निवासस्थानातील सामान स्थलांतरित करण्याचं काम वेगात सुरू आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं बहुप्रतीक्षित स्मारक दादरच्या शिवाजी पार्क जवळील महापौर बंगल्यात होणार आहे आणि त्यामुळे येत्या 22 जानेवारीला महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना भायखळ्यातील राणीच्या बागेतील बंगल्यात राहायला जावं लागणार आहे. याआधी महापौर बंगल्यातून सामान तिकडे नेण्याचं काम वेगात सुरू आहे. तर दुसरीकडे राणीच्या बागेतील बंगला महापौरांच्या प्रतिष्ठेला साजेसा कसा केला जातोय हे काम अंतिम टप्प्यात आलं असून पुढच्या 3 दिवसात हे काम पूर्ण होणार आहे अशी माहिती मिळते. राज्याची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असणारं पुणे गुन्हेगारीच्या विळख्यात अडकल्याचं चित्र बघायला मिळतंय. मागच्या 5 दिवसात पुण्यामध्ये तब्बल 7 जणांच्या हत्येच्या घटना घडल्यात. आज पुण्यात शेजारच्यानंच 15 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या करून मृतदेह जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीनं खंडणीसाठी 15 वर्षीय निखिल आंग्रोळकर याचं अपहरण केलं होतं. मात्र निखिलनं वडिलांना फोन करून सगळी घटना सांगितल्यानंतर आरोपी बिनय सिंग राजपूतनं त्याची हत्या केली.
हत्येनंतर पुण्यातील वारजे परिसरात निखिलचा मृतदेह त्यानं जमिनीत पुरला. निखिलचे वडील अनंत आंग्रोळकर यांच्या तक्रारीनंतर आरोपी बिनयसिंग राजपूतला पोलिसांनी अटक केली आहे. तेव्हा राज्यातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं चित्र बघायला मिळतंय. पुणे, नाशिक आणि नागपूर ही शहरं आहेत ती सध्या हत्येच्या घटनांनी हादरून गेली आहेत. पुण्यात गेल्या 5 दिवसांमध्ये तब्बल 7 हत्येच्या घटना घडलेल्या आहेत, तर नाशिकमध्ये एकाच आठवड्यात 3 हत्या झाल्यात, तर नागपुरात चक्क पोलिसाच्या मुलानंच दुकानदारावरती चाकूनं वार केलेत. नाशिक जिल्ह्यामध्ये अवैध दारू तस्करी करणाऱ्या टोळीला नाशिकच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं गजाआड केलाय. पिंपळगाव बसवंत परिसरातून नाशिक शहरात अवैधरित्या लाखो रुपयांची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान 66 लाखांची दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत दारू तस्करांनी पोलिसांवरती हल्ला करण्याचाही प्रयत्न केला, तसंच दारूनं भरलेला ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मात्र नाशिक पोलिसांनी मोठ्या शिताफीनं या टोळक्याला गजाआड केलंय. भाईनंतर आता भाऊला चित्रपटासाठी थिएटर मिळवण्यासाठी झगडावं लागतंय. विनोदी अभिनेता भाऊ कदम याचा नशीबवान सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय. मात्र आपल्या कार्यक्रमात ज्या डोंबिवलीचं दरवेळी अभिमानानं नाव घेतो त्या डोंबिवलीमध्ये भाऊच्या नशीबवान चित्रपटाला एकही शो मिळालेला नाही. त्यामुळे दुःखी झालेल्या भाऊ कदमनं फेसबुकवरती पोस्ट लिहून आपली खंत व्यक्त केली आहे. एखादा परभाषीय चित्रपट हिट होतो आणि रातोरात मराठी चित्रपटाला महाराष्ट्रातच चित्रपटगृहातून पायउतार व्हावं लागतं. वाटेल ती आणि वाटेल तशी समीकरणं मांडून तुमचा मराठी चित्रपट चालतच नाही अशी ओरड होते. नशीबवानच्या निमित्तानं मला आणि माझ्या निर्मात्यांना याचीच प्रचिती आली असं भाऊने पोस्टमध्ये लिहिलंय. वसईच्या आनंदनगरमध्ये चोरीच्या उद्देशाने आलेले 3 चोर सीसीटीव्हीत कैद झालेत. दुकानाचा शटर तोडत असताना त्यांच्या संशयास्पद हालचालींना हेरून एका व्यक्तीनं तातडीनं पोलिसांना संपर्क साधला. पोलिसांची चाहूल लागता चोरट्यांनी तिथून धूम टोकली. तर याआधी याच दुकानात झालेल्या चोरीत 5 लाखांची लूट करण्यात आल्याची माहितीही समोर येतेय.